उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यामध्ये बरनावा नावाचं एक छोटं गाव आहे. त्या गावामध्ये राकेश कुमार नावाचा एक तरुण राहत होता. राकेश कुमार हा आपल्या गावापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका कार्डबोर्ड कारखान्यामध्ये मजुरीचं काम करत होता. दिवसभर कष्ट करून त्याच्या कमाईतून घराचा खर्च नीट भागत नव्हता, कारण त्या कारखान्याचा मालक विनोद कुमार मजुरांना खूपच कमी पगार देत होता. राकेशच्या कुटुंबात त्याची बायको पूनम होती. पूनम घरातील सर्व कामकाज सांभाळत असायची. ती अत्यंत सुंदर आणि देखणी होती. गावातील कोणताही पुरुष तिला एकदा पाहिला की तिच्या सौंदर्याकडे पाहतच राहायचा. एक दिवशी पूनम आपल्या नवऱ्याला म्हणाली, या कारखान्यात राबून आपल्या घराचा खर्च भागत नाही. हे काम सोडून तुम्ही काहीतरी दुसरा व्यवसाय किंवा काम सुरू करा. राकेशने बायकोचा सल्ला मान्य केला. त्याने कारखान्यातील नोकरी सोडली आणि गावातील जमीनदार जयसिंग यांच्याकडे गेला. राकेश जयसिंगला म्हणाला, मला एक ऑटो रिक्षा घ्यायची आहे. त्यासाठी मला 50,000 रुपयांचं कर्ज पाहिजे. जयसिंग म्हणाला, मी तुला पैसे देईल, पण त्यासाठी तुला तुझं घर गहाण ठेवावं लागेल. दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे राकेशने स्वतःचं घर गहाण ठेवलं आणि जयसिंगकडून कर्ज घेऊन ऑटो रिक्षा विकत घेतली. काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू होतं. परंतु एक दिवस दुर्दैवाने राकेशच्या ऑटो रिक्षाचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये ऑटोचं मोठं नुकसान झालं आणि ती वापरण्याजोगी राहिली नाही. ही घटना घडल्यानंतर राकेश पूर्णपणे खचून गेला. तेव्हा पूनमने पुन्हा त्याला धीर देत सांगितलं, ऑटोचं नुकसान झालं असेल तर त्याची चिंता करू नको. आपण दुसरं काही काम शोधू. मेहनत केली तर पुन्हा उभे राहू. अशातच 5 जून 2026चा दिवस उजाडला. सकाळी साधारण 9च्या सुमारास राकेश आणि पूनम दोघेही घरात बसले होते. त्या दिवशी राकेशने सकाळपासूनच दारू पिली होती. याच कारणामुळे नवरा बायकोमध्ये जोरदार वाद सुरू होता. इतक्यात घराच्या दरवाजावर कुणीतरी टकटक केलं. राकेश म्हणाला, घरात कुणीतरी आलंय, जरा दार उघड. पूनमने दार उघडलं आणि समोर पाहिलं तर गावचा जमीनदार जयसिंग उभा होता. जयसिंगची नजर पूनमवर पडताच तो काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. एवढी सुंदर स्त्री त्याने याआधी कधी पाहिली नव्हती. त्यानंतर तो घरात आला आणि राकेशला म्हणाला, तू माझ्याकडून 50,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. आजपर्यंत ना मुद्दल परत केली ना व्याज. आता मी तुझं गहाण ठेवलेलं घर ताब्यात घेणार आहे. हे ऐकून राकेश घाबरला. तो विनवणी करत म्हणाला, मला आणखी 2-3 महिन्यांचा वेळ दे. मी तुझे सगळे पैसे परत करील. पण जयसिंग काही ऐकायला तयार नव्हता. तेव्हा पूनम पुढे आली आणि म्हणाली, मला 2 दिवसांची मुदत द्या. आम्ही काहीतरी व्यवस्था करून तुमचे पैसे परत करू. पण त्याऐवजी जयसिंग पूनमकडे पाहत म्हणाला, मला तुझ्यासोबत एकट्यात थोडं बोलायचं आहे. हे ऐकून पूनम त्याच्यासोबत थोड्या अंतरावर गेली. तिथे जयसिंग म्हणाला, तुमचं सगळं कर्ज मी माफ करतो, पण त्याआधी तुला माझी एक अट मान्य करावी लागेल. पूनमने विचारलं, कसली अट? जयसिंग निर्लज्जपणे म्हणाला, मला तुझ्यासोबत रात्रभर संबंध ठेवायचे आहे. तू तयार झाली तर तुझं 50,000 रुपये कर्ज मी लगेच माफ करेल. हे ऐकताच पूनम संतापली. ती ठामपणे म्हणाली, आम्ही गरीब असलो तरी आमचा स्वाभिमान विकत नाही. हे उत्तर ऐकून जयसिंगचा चेहरा रागाने लाल झाला. तो म्हणाला, मग आजचा आज एक घर रिकामे करा. इतकं बोलून तो तिथून निघून गेला. जयसिंग निघून गेल्यानंतर बायको पूनम खूप चिंतेत पडली. घर रिकामं करावं लागणार, डोक्यावर कर्ज होतं आणि हातात 1 रुपया देखील नव्हता. काही वेळ विचार केल्यानंतर ती आपली शेजारी राहणाऱ्या रजनीच्या घरी गेली. रजनीला भेटताच ती भावूक झाली आणि म्हणाली, रजनी, जयसिंग जमीनदाराने आमचं घर ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे. माझ्या नवऱ्याने त्याच्याकडून 50,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. आता ते पैसे परत देण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही. त्यामुळे आजच्या आज घर रिकामं करावं लागणार आहे. योगायोगाने त्यावेळी रजनीचा नवरा सुंदर सिंग घरातच बसला होता. पूनमकडे पाहून तो म्हणाला, पूनम, तू कोणतीही काळजी करू नको. आमचं एक जुनं घर आहे, ते सध्या रिकामं आहे. तुम्ही दोघं नवरा बायको तिथे राहायला जाऊ शकता. हे ऐकताच पूनम थोडी शांत झाली. मात्र सुंदर सिंग म्हणाला, एक गोष्ट आहे, ते घर गावाच्या स्मशानभूमीच्या अगदी जवळ आहे. हे ऐकताच पूनम दचकली.
ती म्हणाली, भाऊ, त्या घराजवळ स्मशान आहे. लोक म्हणतात तिथे भूतप्रेतांचा वावर असतो. सुंदर सिंग हसत म्हणाला, अगं, या सगळ्या अफवा आहे. भूतप्रेत असं काही नसतं. मी स्वतः अनेक वर्ष त्या घरात राहिलो आहे. तुला काही त्रास होणार नाही. तरीही पूनमच्या मनात भीती होती. सुंदर सिंग म्हणाला, चल तुला घर दाखवतो, मग तुलाच निर्णय घे. दोघे त्या जुन्या घराकडे निघाले. थोड्याच वेळात ते घराजवळ पोहोचले. घर साधंसुधं होतं. त्यामध्ये 2 खोल्या आणि एक स्नानगृह होतं. पूनमनं सगळं घर पाहिलं. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की घरामध्ये शौचालय नव्हतं. ती म्हणाली, घर तर अगदी ठीक आहे, पण शौचालय नाही. सुंदर सिंग उत्तरला, त्याची चिंता करू नको. स्मशानभूमीच्या आतमध्ये ग्रामपंचायतीने सार्वजनिक शौचालय बांधलं आहे. नवीन शौचालय तयार होईपर्यंत तुम्ही ते वापरू शकता. हे ऐकताच पूनम पुन्हा घाबरली. ती म्हणाली, मी स्मशानात जाऊ शकत नाही. मला भीती वाटते. सुंदर सिंग पुन्हा समजावत म्हणाला, तिथे काही भीतीदायक नाही. लोक उगाच अफवा पसरवतात. निर्धास्तपणे शौचालयाचा वापर कर. बराच विचार केल्यानंतर पूनमने तो प्रस्ताव मान्य केला. त्या दिवशी तिने आपल्या घरातील सगळं सामान त्या जुन्या घरात हलवायला सुरुवात केली. सामान ने आण करण्यात पूर्ण दिवस गेला. रात्रीचे जवळपास 8 वाजत आले होते. दुसरीकडे राकेश कुठून तरी उधार पैसे घेऊन पुन्हा दारू पिऊन घरी आला. रात्री 8:30च्या सुमारास पूनम त्याला म्हणाली, मला बाहेर जायचंय, तू माझ्यासोबत चल. राकेश लगेच म्हणाला, मी त्या स्मशानात जाणार नाही. मला त्या ठिकाणाची भीती वाटते. पूनम म्हणाली, मग मी एकटीच जाते. असं म्हणत ती एकटीच घराबाहेर पडली आणि स्मशानभूमीजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या दिशेने चालू लागली. रात्र झाली होती. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. पूनम शौचालयात गेली. ती आत गेल्यानंतर काही वेळातच तिला बाहेरून काहीतरी विचित्र आवाज ऐकू आल्यासारखं वाटलं. सुरुवातीला तिला वाटलं की हा तिचा गैरसमज असेल, पण काही क्षणातच ते आवाज वाढू लागले. पूनमच्या मनात भीती निर्माण झाली. त्यानंतर तिची शुद्ध हरपली. जेव्हा तिला पुन्हा शुद्ध आली तेव्हा ती स्मशानभूमीच्या परिसरात पडली होती. तिचे कपडे विस्कटलेले होते आणि तिच्यासोबत काहीतरी गंभीर घडल्याची जाणीव तिला झाली. ती पूर्णपणे घाबरली. रडत रडत तिने स्वतःचा ब्लाऊज घातला, साडी घातली, कपडे नीट केले आणि ती तातडीने घरी परतली. घरी आल्यानंतर तिने पाहिलं की तिचा नवरा राकेश अजूनही दारूच्या नशेमध्ये गाढ झोपला होता. पूनमने बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात विचार आला, जर मी ही गोष्ट याला सांगितली तर तो माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, उलट मला दोष देईल. ही भीती मनात असल्यामुळे तिने त्या रात्री कोणालाही काही सांगितलं नाही. रात्रभर तिला झोप लागली नाही. ती संपूर्ण रात जागीच बसून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास राकेशची झोप उघडली. त्यानं पाहिलं की पूनम एका कोपऱ्यात शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता स्पष्ट दिसत होती. राकेशने विचारलं, काय झालं? तू एवढी उदास का दिसत आहे? पूनम काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, आपल्या घरात शक्य तितक्या लवकर शौचालय बांधायला हवं. त्यासाठी कुठूनही 10,000 रुपये उसने आण. मला घरात शौचालय नक्की बांध. राकेश हातबलपणे म्हणाला, मी आधीच जयसिंगकडून 50,000 रुपयांचं कर्ज घेतलं आहे. आता गावात मला आणखी कुणी पैसे देणार नाही. लोकांचा माझ्यावरचा विश्वास उडाला आहे. हे ऐकून पूनम म्हणाली, ठीक आहे, मी रजनीकडे जाऊन बोलते. कदाचित ती काहीतरी मदत करू शकेल. सुमारे 15 ते 20 मिनिटांनी ती पुन्हा रजनीच्या घरी गेली. रजनीला भेटताच ती म्हणाली, मला 10,000 रुपयांची गरज आहे. घरात शौचालय बांधायचं आहे. रजनी आश्चर्याने म्हणाली, अगं, घराच्या शेजारीच तर सार्वजनिक शौचालय आहे, मग एवढी घाई कशासाठी? तेव्हा पूनमने धीर करून मागच्या रात्री घडलेली संपूर्ण घटना तिला सांगितली. ती म्हणाली, काल रात्री मी स्मशानाजवळच्या शौचालयात गेले होते. त्यानंतर मला काही आठवत नाही. शुद्ध आली तेव्हा मी दुसऱ्या ठिकाणी पडलेले होते. माझ्यासोबत काहीतरी अत्यंत चुकीचं घडलं असल्याची जाणीव झाली. रजनीने तिचं बोलणं ऐकलं, पण सुरुवातीला तिला त्यावर विश्वास बसला नाही. ती हलकसं हसत म्हणाली, पूनम, तुला भीतीमुळे तसं वाटत असेल. भूत प्रेत असं काही नसतं. पण पूनम ठाम होती. ती म्हणाली, मी जे अनुभवलंय ते खरं आहे. तुला विश्वास नसेल तर आज रात्री माझ्यासोबत चल. तुला स्वतः सर्व कळेल. रजनी काही वेळ विचार करत राहिली. योगायोगाने त्या दिवशी तिचा नवरा 2 दिवसांसाठी आपल्या बहिणीकडे गेला होता.
शेवटी ती म्हणाली, ठीक आहे, आज रात्री मी तुझ्यासोबत येते. हे ऐकून पूनमला थोडा धीर आला. दोघींनी रात्री एकत्र जाण्याचं ठरवलं. दिवसभर त्या आपल्या कामात व्यस्त राहिल्या. संध्याकाळ झाली. नेहमीप्रमाणे राकेश पुन्हा दारू पिऊन घरी आला. त्याचं आणि पूनमचं पुन्हा भांडण झालं. तेवढ्यात रजनी देखील त्यांच्या घरी आली. तिने दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने राकेश पुन्हा रागाने घराबाहेर निघून गेला. त्याच्या गेल्यानंतर 10 मिनिटांनी पूनम रजनीला म्हणाली, चल आता जाऊया. दोघी घराबाहेर पडल्या आणि स्मशानाजवळच्या सार्वजनिक शौचालयाकडे निघाल्या. थोड्याच वेळात त्या तिथे पोहोचल्या. सर्वप्रथम रजनी शौचालयात गेली. काहीच घडलं नाही. ती बाहेर आली. त्यानंतर पूनम आत गेली. काही क्षण शांतता होती. अचानक आजूबाजूला काहीतरी विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. दोघीही घाबरल्या. रजनी म्हणाली, पूनम, इथून लगेच निघू. तेवढ्यात दोघींनाही अचानक चक्कर आल्यासारखं वाटलं आणि त्यांची शुद्ध हरपली. काही तासांनी दोघींना शुद्ध आली. त्या दोघीही स्मशानभूमीच्या परिसरात पडलेल्या होत्या. त्यांचे कपडे काढलेले होते. ब्लाऊज आणि साडी देखील काढलेले होते. त्यांच्या दोघींच्याही लक्षात आलं की बेशुद्ध असताना त्यांच्यासोबत गंभीर गुन्हा घडला असावा. रजनी हादरली. ती घाबरलेल्या आवाजात पूनमला म्हणाली, ही गोष्ट आपण कुणालाही सांगायची नाही. लोक आपल्याला दोष देतील. आपलीच बदनामी होईल. पूनम देखील धक्क्यात होती. दोघींनी स्वतःला सावरलं, कपडे नीट केले आणि शांतपणे आपापल्या घरी गेल्या. मात्र पूनमच्या मनात सतत एकच प्रश्न घोळत होता, हे नेमकं कोण करत होतं? त्या घटनेनंतर पूनमने स्मशानाजवळच्या सार्वजनिक शौचालयात जाणं पूर्णपणे बंद केलं. गरज पडली की ती रजनीच्या घरातील शौचालयाचा वापर करू लागली. असेच अनेक दिवस निघून गेले. दरम्यान 15 जून 2026 हा दिवस उजाडला. संध्याकाळी साधारण 7:30 वाजण्याच्या सुमारास राकेश पुन्हा दारूच्या नशेत घरी आला. घरात येताच त्याने पूनमसोबत पैशांवरून वाद घालायला सुरुवात केली. तो म्हणाला, मला काही पैसे हवे आहे, कुठूनही व्यवस्था करून आण. पूनम शांतपणे म्हणाली, घरात 1 रुपया नाही आणि आता मला कुणाकडे हात पसरायचा अधिकार उरलेला नाही. हे ऐकताच राकेशचा राग अनावर झाला. दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात राकेशने पूनमला मारहाण केली आणि तिच्या अंगावरील एक छोटासा दागिना काढून घेतला. तो म्हणाला, हा विकून मी पैसे आणतो. इतके बोलून तो घराबाहेर निघून गेला. राकेश गेल्यानंतर पूनम बराच वेळ एकटीच बसून राहिली. तिच्या मनात विचार आले, तो दारू पिऊन उशिरा परत येणारच आहे. दरवाजा उघडाच ठेवला तर त्याला परत आल्यावर त्रास होणार नाही, हा विचार करून तिने घराचा मुख्य दरवाजा बंद केला नाही. रात्र वाढत गेली. साधारण 11-11:30च्या सुमार झाला असावा. पूनम आपल्या खोलीत झोपली होती. मध्यरात्रीच्या सुमारास तिला कुणीतरी घरात आल्याची अस्पष्ट जाणीव झाली आणि त्यानंतर तिची शुद्ध हरपली. जेव्हा तिला नंतर शुद्ध आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिचे कपडे काढलेले होते आणि तिच्यासोबत पुन्हा एकदा गंभीर प्रकार घडला होता. ती पूर्णपणे घाबरून गेली. दरम्यान साधारण 12:30 वाजता तिचा नवरा राकेश दारूच्या नशेत घरी आला. घरात प्रवेश करताच त्याने बायकोची अवस्था पाहिली आणि तो हादरून गेला. त्याला वाटलं की घरात कुणीतरी अनोळखी व्यक्ती घुसली असावी आणि तिच्यावर गंभीर गुन्हा केला असावा. त्याच्याकडे एक साधा कीपॅड मोबाईल होता. त्याने तातडीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. सुमारे 1 तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पूनम अजूनही अर्धबेशुद्ध अवस्थेत होती. पोलिसांनी तातडीने डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी तिची तपासणी करून उपचार सुरू केले. काही वेळानंतर पूनमला शुद्ध आली. त्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली. त्यांनी विचारलं, तुमच्यासोबत हा प्रकार नेमका कुणी केला? पूनम घाबरलेल्या आवाजात म्हणाली, माझ्यासोबत अनेक दिवसांपासून एक अदृश्य व्यक्ती असा प्रकार करत आहे. पहिल्यांदा स्मशानाजवळच्या शौचालयात असं झालं. त्यानंतर माझी शेजारी रजनीसोबतही असा प्रकार झाला आणि आज तीच शक्ती माझ्या घरात आली. मात्र पोलिसांनी तिचं म्हणणं शांतपणे ऐकलं आणि म्हणाले, हे कोणतंही अलौकिक शक्तीचं काम वाटत नाही. कुणीतरी व्यक्ती तुमच्या भीतीचा फायदा घेत आहे. आम्ही याचा तपास करू. पूनमला सुरुवातीला पोलिसांच्या या मतावर विश्वास बसत नव्हता. मात्र पोलिसांनी तपासासाठी एक योजना आखली. त्यांनी राकेश आणि पूनमला सांगितलं, ही माहिती कोणाजवळ सांगू नका. आम्ही साध्या वेशात स्मशानाजवळ आणि शौचालयाच्या परिसरात गुप्तपणे पहारा ठेवू. तुम्ही नेहमीप्रमाणे तिथे गेलात तर आरोपी पुन्हा प्रयत्न करू शकतो. त्याचवेळी आम्ही त्याला रंगेहात पकडू.
ही योजना ठरली. त्यानंतर सलग 3 रात्री पोलिसांनी गुप्तपणे पहारा दिला, परंतु त्या काळात संशयित व्यक्ती तिथे फिरकलीच नाही. मात्र 4थ्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पूनम पुन्हा पोलिसांच्या योजनेनुसार शौचालयाच्या दिशेने गेली. आज पोलिसांची नजर प्रत्येक हालचालीवर होती. 4थ्या रात्री साधारण 9 वाजण्याच्या सुमारास पूनम नेहमीप्रमाणे स्मशानाजवळील सार्वजनिक शौचालयाकडे गेली, पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. संपूर्ण परिसरात साध्या वेशातील पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसले होते. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी सर्व तयारी आधीच करून ठेवली होती. पूनम शौचालयात गेल्यानंतर काही क्षण सर्वत्र शांतता होती. अचानक एक व्यक्ती सावधपणे शौचालयाच्या दिशेने येताना पोलिसांना दिसला. तो आजूबाजूला कोणी आहे का याची खात्री करत हळूहळू पुढे सरकत होता. शौचालयाजवळ पोहोचताच त्याने आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. इतक्यात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी घेरलं. अचानक झालेल्या कारवाईमुळे तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून काही क्षणातच त्याला पकडलं. त्याच्या चेहऱ्यावर बांधलेला कपडा काढण्यात आला आणि सर्वजण थक्क झाले. तो कोणताही भूतप्रेत नव्हता, तो गावातील जमीनदार जयसिंग होता. पूनम आणि राकेशलाही घटनास्थळी बोलवण्यात आलं. जयसिंगला पाहताच पूनम हादरून गेली. तिला समजलं की इतके दिवस ज्या गोष्टीला ती भूत समजत होती त्यामागे प्रत्यक्षात एक माणूस होता. पोलिसांनी जयसिंगला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं. सुरुवातीला त्याने काही देखील सांगण्यास नकार दिला, मात्र चौकशी दरम्यान त्याने हळूहळू संपूर्ण प्लॅन उघड केला. त्यानं सांगितलं, मला पूनम पहिल्यापासूनच आवडत होती. मी तिच्यावर वाईट नजर ठेवली होती, पण तिने माझा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला. त्यानंतर त्याने तिच्या भीतीचाच फायदा घेण्याचा प्लॅन केला. त्याला माहिती होतं की स्मशानाबद्दल गावात अनेक अंधश्रद्धा आहेत, म्हणून त्याने स्वतःला भूतासारखं दिसेल अशी तयारी केली आणि चेहरा दाखवून रात्रीच्या अंधारात त्या परिसरात फिरू लागला. चौकशीत त्याने हे देखील कबूल केलं की संधी मिळाल्यावर बेशुद्ध करणाऱ्या स्प्रेचा वापर करून तो तिला बेशुद्ध करत असायचा आणि त्यानंतर तिला भोंगळी करून तिच्यावर कार्यक्रम करत असायचा. पूनम एकटी आली होती. दुसऱ्या दिवशी तिच्यासोबत रजनी देखील आली होती. या दोघींवरही त्याने अशाच प्रकारे हल्ला केल्याची कबुली दिली. त्याचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी आवश्यक पुरावे गोळा केले. वैद्यकीय अहवाल, घटनास्थळावरील पुरावे आणि आरोपींची कबुली याच्या आधारे त्यांच्या विरुद्ध गंभीर गुन्ह्याखाली गुन्हा नोंदवून आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. ज्याला लोक भूतप्रेताचा प्रकार समजत होते तो प्रत्यक्षात एका विकृत मानसिकतेच्या युक्तीने रचलेला गुन्हेगारी कट असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणातून पोलिसांनी नागरिकांना एक महत्त्वाचा संदेश दिला. कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी. वेळेत तक्रार केल्यास अनेक गंभीर गुन्हे रोखता येऊ शकतात. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.